नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईमधल्या मुलुंडमधून. मुलुंडमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना स्लॅब कोसळला आणि दुर्घटना घडली. मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, 4 जण जखमी झालेत. रामधन यादव असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर राजकुमार यादव हे गंभीर जखमी झालेले, त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय महेंद्र प्रताप यादव, दीपा रुईया हे जखमी झालेत. काही वाहनं स्लॅब खाली दबल्याची माहिती आहे. मेट्रो प्रकल्प सुरू होण्या अगोदरच ही गंभीर घटना घडली. शंभर टक्के निष्काळजीपणा आहे. आम्ही हे करतच नाही. हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय. जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे. मला आता कळालं मॅडम कडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना. क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय. तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय. या ठिकाणी आपण पाहिलं असं जे बाल्कनीचा भाग जो आहे बाहेरच्या साईडचा, तो एका रिक्षावर पडलेला आहे. एक मोटर कार आहे त्याच्यावर देखील पडलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये आता कुणाला काय मार लागले ते अद्याप आम्हाला कळलेलं नाही. परंतु मेट्रोचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं असं काम या मुंबई मेट्रोपोलीमध्ये होत आहे. यावर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा कुठलाही नियंत्रण नाहीये. सरकारने या ठेकेदारांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असं की नागरिकांनाच या समस्या भोगाव्या लागतात. मुलुंडमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना झालेल्या या अपघातामध्ये दुर्दैवानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. 2 जण गंभीर जखमी आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातल्या सूत्रांनी दिली. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथली दृश्य आपण पाहतोय. रहदारीचा रस्ता होता. या स्लॅबचं काम कालच झालं होतं अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र असं असेल तर कदाचित हे वाहतूक थांबवण्याची गरज होती किंवा या ठिकाणी काही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची गरज होती. मात्र तसं झालं नाही. स्लॅबचा तुकडा कोसळला आणि दुर्दैवानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता कंत्राटदारावर काय कारवाई होते हा सवाल आहे. या संदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी काय म्हटले बघूया. मेट्रो अपघाताबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की मेट्रो 4चा एक मोठा तुकडा रिक्षा आणि कारवर पडला. गेल्या वर्षी सुद्धा एक भिंत कोसळली होती. तत्कालीन नव्यानं उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्ग 3 मध्ये पावसाचं पाणी भरलं होतं. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार आहे का? कदाचित नाही. काही लाख रुपयांचा दंड दाखवेल आणि कंत्राटदाराला आणखी निविदा काढू देईल. भाजप राजवटीत जीवनाचं काही मूल्यच नाहीये. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी कुणाल भोईटे यांच्याकडनं. कुणालची प्राथमिक माहिती या अपघातासंदर्भातली मिळतीये. त्या माहितीनुसार नेमकं कोण जबाबदार आहे या अपघातासाठी? एकंदरीत पाहायचं झालं तर याआधी देखील अशाच प्रकारचे मेट्रो अपघात जे आहेत किंवा मेट्रो बांधकामासंदर्भातले अपघात जे आहेत ते समोर आले होते. मी सध्या आता त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा स्लॅब जो आहे तो कोसळला होता. या ठिकाणी स्लॅब कोसळलेला जो मलबा आहे तो काढण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर ऋतू तावडे यांनी देखील भेट दिली होती. उपमहापौर देखील आले होते. मात्र तरी सुद्धा एक प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. हा जो कंत्राटदार आहे या कंत्राटदारावर आता कारवाई होईल का? कारण याआधी देखील अशाच प्रकारचे घटना ज्या आहेत त्या घडल्या होत्या. काही वेळा तर सळ्या ज्या आहेत त्या कोसळून अनेक दुर्घटना ज्या आहेत त्या घडल्या होत्या. भिवंडीमध्ये देखील
मेट्रोचं काम सुरू असताना सळी कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारच्या घटना ज्या आहेत या घटनेला जबाबदार अशा प्रकारचे सवाल जे आहेत ते मात्र स्थानिक रहिवासी विचारताना पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी आता ही मलबा जरी साफ केला असला तरी सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या काळामध्ये तरी सरकार जो कंत्राटदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करताय का, काळ्या यादीत टाकताय का? या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येते का याकडे लक्ष असेल, पण फक्त काळ्या यादीत कंत्राटदाराला टाकून हा प्रश्न सुटणार आहे का? जर इतक्या मोठ्या प्रमाणावर कामं सुरू असतील, या कामांमुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर या कामांच्या ठिकाणी पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. दुर्दैवानं मेट्रोच्या बाबतीत झालेला हा पहिला अपघात नाहीये, पण या अगोदर झालेल्या अपघातातून मेट्रोच्या कंत्राटदारांनी नेमका काय धडा घेतला हा सवाल इथे उपस्थित होतोय. मुंबईमधल्या मुलुंडमधल्या LBS मार्गावर झालेला हा अपघात आहे. या अपघातामुळे बराच काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती, थांबवून ठेवावी लागली होती. एक तुकडा होता स्लॅबचा मेट्रो मार्गाचा, तो खाली पडला. जी आत्ता दृश्य दिसत आहेत त्यावरून साईड रेलिंग ज्या लावलेल्या असतात त्यापैकीचा हा तुकडा आहे. मात्र सिमेंटचे स्लॅब असतात हे प्रचंड वजनी असतात आणि इतक्या उंचावरून जर तो पडणार असेल तर खाली असलेल्या वाहनामध्ये बसलेल्यांना दुखापत होण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि दुर्दैवानं रिक्षावर पडला हा, त्यामुळे रिक्षामध्ये बसलेल्या पॅसेंजर्सचा आणि रिक्षा चालकांचा यापैकी एकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि 2 जण गंभीर जखमी आहेत.